रेल्वे क्रॉसिंगसाठी जुन्या रेल्वे फाटकापासून ये-जा करण्यासाठी नवीन मार्ग उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी निळजे ग्रामस्थांनी रेल्वे प्रशासनाविरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं आहे. गेल्या 5 ते 6 वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असून रेल्वे प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही. परिणामी ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे. या आंदोलनात प्रकाश पाटील, डॉक्टर रमेश पाटील, तुकाराम पाटील, शरद पाटील, मुकुंद पाटील, बळीराम पाटील, पंढरीनाथ पाटील, रवींद्र पाटील, गजानन पाटील, जनार्दन पाटील, गिरीधर पाटील, गीता पाटील, रजनी पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. आणि याबाबत निळजे ग्रामस्थांनी सांगितल्यानुसार सध्या उपलब्ध असलेला पर्यायी मार्ग गावापासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे ज्येष्ठ महिला तसेच शाळकरी विद्यार्थ्यांसह सगळ्यांचीच गैरसोय होते आहे. आणि मुख्य म्हणजे पावसाळ्यात ज्या मार्गावर पाणी साचत असते तेव्हा वाहतुकीच्या समस्या निर्माण होतात. पूर्वी रेल्वे फाटकाचा मार्ग येथील ग्रामस्थांना सोयीचा होता, पण तो बंद करण्यात आला आणि त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली. आणि याविषयी निळजे ग्रामस्थांनी अनेक वेळा रेल्वे प्रशासनाला पत्रव्यवहार केला आहे. DRM यांचीही भेट घेतली तरीही कोणतीही कारवाई झालेली नाही. अखेर 28 मार्चपासून ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण सुरू केलेलं आहे. कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे यांनी शनिवारी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा करून रेल्वे प्रशासनासोबत बैठक घेऊन या प्रश्नावर लवकर तोडगा काढण्यासाठी पाठपुरावा नक्की करणार असल्याचं आश्वासन दिलं. पाटील, हे जे आमचं आंदोलन सुरू आहे हे आजचं नाही, गेले 5-6 वर्षापासूनचं आहे. आम्ही सतत पत्रव्यवहार, बैठका असा एक दिवस असा पडत याच्या आंदोलनाच्या मागे ना आम्ही सगळं चालू आहे, तरी पण आम्हाला यश येत नाही. बरेच वेळा आमची इथं फसवणूक झालेली आहे. आणि तुम्हाला माझ्या सहकार्याने सगळे पार्श्वभूमी सांगितली असेल आमची कशी गैरसोय होते. बघा तिकडं काय लोक मागे कॅमेरा फिरून बघा, आतून लोक डोक्यावर बोजा घेऊन 4 रेल्वे ट्रॅक क्रॉस करून येतात. हा जीवघेणा प्रवास आमचा कधी थांबणार आहे? आणि याला पूर्ण जबाबदार रेल्वे प्रशासन आहे. कारण ज्यावेळेला इथे रेल्वे गेली, मूळची कोकण रेल्वे, त्यावेळेला आमचा जुना एक रहदारीचा रस्ता होता. त्या अनुषंगाने त्यावेळच्या अभियंत्याने, सुज्ञ अभियंत्याने त्यावेळच्या आम्हाला इथे रेल्वे फाटक दिला. आणि तो फाटक गेले 60 वर्ष चालू आहे, त्याचा वापर व्यवस्थित आहे. आणि आत्ता तर असं झालं आमची पूर्ण दळणवळण तिकडं साहेब आहेत पूर्ण. जर त्या साईडला आम्ही गेलो नाही तर आमचा दिवस उजाडणार नाही. म्हणजे आमच्या शाळेचे नर्सरीपासून अगदी तर महाविद्यालयीनपर्यंत शिक्षण, मार्केटमॅन, हॉस्पिटल सगळं तिकडंच आहे आमचं. तर ही आमची गैरसोय पूर्ण झालेली आहे. आणि आम्हाला नाविलास्तव सगळ्यांना या 4 रेल्वे लाईन जीव धोक्यात घालून क्रॉस करावं, याला पूर्ण जबाबदार रेल्वे प्रशासन आहे. आणि आता त्याविरुद्ध आमचा धरणे आंदोलन सुरू आहे. जर याच्यात आम्हाला यश न आला तर आम्ही तुमच्यामार्फत त्यांना कळवू इच्छितो की कधी आम्ही रेल रोको करू. मग ती तुमची राजधानी गाडी असो की तेजस गाडी असो, ती आम्ही. आणि आम्हाला आता इथे पूर्ण 27 गावाचा पाठिंबा, अगदी आमच्या डोंबिवलीपासून आजी माझे नगरसेवक सगळे आले. आत्ताच नुकताच तिथे आमचे नितीनदादा, माझे नगरसेवक नितीनदादा पाटीलसुद्धा आले, त्यांनीही पाठिंबा दिला. तसेच 27 गाव संघर्ष समितीचे, हक्क संघर्ष समितीचे उपाध्यक्ष आहे, एक सोनारपाडाचे बुलंद तोप जे आहे आमचे मित्र रतन पाटील, हे सुद्धा आले. त्यांच्या अगोदर सुमित वजे आलेले, सत्यवान म्हात्रे आलेले, संदीप पालकरी आलेले, असे भरपूर वेळा. आणि 27 गावातून आम्हाला पूर्ण पाठिंबा आहे. जर रेल्वेने आम्हाला आता सकारात्मक जर आमच्या कारवाई केली नाही तर आम्ही कधीही या येत्या 4-5 दिवसात कधी रेल रोको आंदोलन करू. 8 वर्षापासून हा गेट असलेला जवळजवळ 1.5 वर्षापासून बंद केलेला आहे. त्याच्या अगोदर आम्हाला तर रेल्वे आम्ही हे केला, गेट तोडण्यासंबंधात आम्ही पवित्र उतरला. तर आम्हाला ते RPF आणून, पोलीस आणून दबकशाही आणला आणि आम्हाला हा गेट बंद करून घेतला. त्यांनी सांगितला तुम्हाला पर्यायी मार्ग तिकडं दिलेला आहे. पण तो पर्यायी मार्ग त्यांनी दिला तो 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर असं जाऊन पुन्हा 1.5 किलोमीटर असं येत आहे. आणि पाऊस काल त्याचा आम्ही कितीतरी वेळेला 1.5 वर्ष तर थांबवला ना त्याला. तर त्याच्यात पाणी भरतो हे आम्हाला चांगल्यापैकी माहिती आहे. कारण आम्ही इथं स्थानिक लोक आहे, त्याच्यामुळं पाणी भरेल असं आम्हाला माहीत होत होता. तर त्यांनी ऐकून नाही घेतलं, पाणी त्याच्यात भरतो. गेल्या वर्षी असं प्रकरण झाला तर एक मोटरसायकल आणि 4 व्हीलर त्याच्यात डुबली गेलेली होती. तर आता हे 1.5 किलोमीटर लहान मुलं 2रीला आहेत, 1ली 4थीला आहेत, 5वीला 10वीपर्यंत त्या बाजूला शाळा आहे.
जवळजवळ 10 किलोचा 5 किलोचा 7 किलोचा असा दप्तर घेऊन लहान मुलं कशी त्या बाजूला ना वयोवृद्ध माणसा असा आम्हाला जवळजवळ 1 घंटा लागतो आणि असा मी 5 मिनिटात जाऊ शकतो. तर ती मुलं 1.5 किलो 5 किलोचं दप्तर घेऊन तिकडं कशी जातील. तर त्याच्यामुळं रेल्वेने हा आमचा जर हे लक्षात नाही घेतला, जवळजवळ 2 वर्षापासून आमचा संघर्ष आहे. पत्रव्यवहार DRMच्या बरोबर काहीतरी वाटतं 20 ते 25 पत्रक आहेत आमच्याकडं याचे DRMच्या मीटिंगचे. खासदारांच्या साहेब आमदारांच्या साहेबात सोबत मिटिंग झाली तरीसुद्धा आमच्यावर कान लक्ष देत नाही. जर आता आमच्यावर लक्ष नाही दिला आणि आमच्या आजच्या 4 वाजता मिटिंग आहे त्याच्यात जर हे नाही झाला तर आम्ही रेल रोको करणार हे बाकी नक्की. चालू होती असताना माझ्याच घरातल्या 2 मुली अशा पडल्या. ते 5 वर्षापासून ते काम चालू आहे आणि ते लोखंडाचे रस्त्यामध्ये त्यांनी कामगारांनी ठेवले आणि त्याच्यामुळे दोन्ही मुली अशा पडल्या का त्यांच्या पायाला भरपूर लागले. पेपरला जाणार कशाचा, त्या नंगत त्या 10वीची परीक्षा द्यायला गेल्या, अक्षरशः रडत होती त्या. त्याच्यामुळे खूप अशी त्या 2 मुलींना अशी बहुतेक लोक त्या रोड म्हणून रस्ता खोदल्यामुळं पडले आहेत. त्याच्यामुळे लवकरात लवकर आम्हाला काहीतरी रस्त्याची सोय करून द्या तुम्ही.